नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभागामध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये गृहपाल अधीक्षक आहे, समाज कल्याण निरीक्षक, त्याचबरोबर इतर जी पदे आहेत, लिपिक आहे, टंकलेखक इत्यादी पदेही भरली जाणार आहेत. सरळ सेवा भरती प्रक्रिया असून TCS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. TCS कंपनीचा जो पॅटर्न आहे, हे भरती परीक्षेचा आजचा ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. यानंतर लवकरच परीक्षेची जी तारीख आहे, ही कळवली जाणार आहे. त्या भरती परीक्षेमध्ये जो सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये TCSचा जो पॅटर्न आहे, यानुसार RTI ॲक्ट जो आहे, माहितीचा अधिनियम 2005 यावरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत विचारले जातात. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये RTI ॲक्ट 2005 माहितीचा अधिकार कायदा 2005 चा जो कायदा आहे, या कायद्यावरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, संभावित महत्त्वाचे प्रश्न TCS पॅटर्ननुसार यातले 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. असे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, RTI 2005 अधिनियममध्ये एकूण किती कलम आणि प्रकरणं आहेत? RTI 2005 चा जो अधिनियम आहे, या अधिनियमामध्ये एकूण किती कलम आणि प्रकरणे आहेत? पर्याय: 31 कलम आणि 6 प्रकरणे, 30 कलम आणि 6 प्रकरणे, 31 कलम आणि 7 प्रकरण आणि डी आहे 30 कलम आणि 7 प्रकरण. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर बरोबर आहे. 31 कलमे आणि 6 प्रकरणे इतकी जी आहे RTI 2005 अधिनियममध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, जम्मू काश्मीरमध्ये RTI ॲक्ट जो आहे, राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार कायदा, जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या साली केव्हा लागू करण्यात आला? पर्याय: 2018, 2017, 2019 आणि 2016. बरोबर उत्तर आहे 2019 साली. 2019 साली पर्याय क्रमांक सी. 2019 साली RTI कायदा जो आहे, RTI ॲक्ट हा जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेला. प्रश्न क्रमांक तिसरा, RTI 2005 अधिनियममधील कोणत्या कलममध्ये समुचित शासन म्हणजे शासकीय किंवा शासन अनुदान घेणारी संस्था यांच्या व्याख्या देण्यात आलेली आहेत? ज्या व्याख्या देण्यात आलेली आहेत, RTI अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये समुचित शासन म्हणजे शासकीय किंवा शासन अनुदान घेणारी संस्था यांची व्याख्या आहे? पर्याय यासाठीचे कलम 1, 2 आणि 3 आणि 4. तर दुसरं जे कलम आहे RTI कायद्याचं, कलम नंबर 2, या दुसऱ्या कलमामध्ये ही व्याख्या समाविष्ट करण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न, RTI 2005 मधील अधिनियममधील कलम 3 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? RTIचा जो कलम 3 आहे, अधिनियम आहे, या तिसऱ्या अधिनियमामध्ये, तिसऱ्या कलमामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? पर्याय: समुचित शासन, सर्व नागरिकांना RTI असेल, माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे आणि वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता, सर्व नागरिकांसाठी RTI आहे. म्हणजेच RTI सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. सर्व नागरिक RTI करू शकतात, असं RTI 2005 अधिनियममधील कलम 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत. प्रश्न क्रमांक 5वा, RTI ॲक्ट 2005 नुसार सर्व प्राधिकरणवरील अबंधने 120 दिवसात आपली रचना, कार्य, कर्तव्य, तपशील ठेवणे हे कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे? आता पुढचं जे आहे, यामध्ये कलम आहे RTI ॲक्ट 2005 नुसार सर्व प्राधिकरणे वरील बंधने 120 दिवसात आपली रचना, कार्य, कर्तव्य, तपशील ठेवणे हे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर पाहू शकता, चौथं जे कलम आहे, या कलमामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्येच 120 दिवसात आपली रचना, कार्य, कर्तव्य याचा तपशील ठेवणे आवश्यक आहे. याबद्दलची जी तरतूद आहे, चौथ्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6वा, जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे, 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपलीय पद निर्देशन हे RTI ॲक्टचं कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर ही जी माहिती आहे कोणत्या कलमामध्ये आहे? तर पाहू शकता, 5वं जे कलम आहे त्यानंतरचं, या 5व्या कलमामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे, 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपलीय पद निर्देशन हे RTI ॲक्टचं जे आहे, हे 5वं जे कलम आहे, या कलमामध्ये समाविष्ट आहे. 7वा प्रश्न आहे, माहिती मिळवण्यासाठी
विनंती अर्ज करणे, नमुना ₹10 आहे. कोड स्टॅम्प BPL धारकांसाठी विनाशुल्क. हे माहितीच्या अधिकाराचा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? जी फी आहे, शुल्क आहे, माहितीचा अधिकार जो देण्यासाठीचा आपण जो फॉर्म भरतो, अर्ज भरतो, याच्यासाठी जे शुल्क आहे, या शुल्कासंदर्भातली माहिती कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर पाहू शकता 6वं जे कलम आहे, या कलमामध्ये याची तरतूद याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे, नमुना ₹10 कोड स्टॅम्प BPL धारकांसाठी हे विनाशुल्क असणार आहे. या संदर्भातली माहिती जी आहे 6व्या कलमामध्ये समाविष्ट आहे. 8वा प्रश्न. कलम 7 नुसार RTI अर्ज किती दिवसात निकाली काढावा लागतो? आता 7वं जे कलम आहे, या कलमामध्ये RTI ॲक्ट किती दिवसामध्ये निकाली काढावा लागतो या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. तर यानुसार पाहू शकता 30 दिवसांमध्ये RTIचा जो अर्ज आहे, माहितीचा अधिकाराचा जो अर्ज भरलेला आहे, हा 30 दिवसांच्या आत निकाली काढणं आवश्यक असतं. कलम 7 नुसार हा RTI पूर्ण करणं आवश्यक असतं. प्रश्न क्रमांक 9वा. RTI अर्ज 30 दिवसात निकाली न काढल्यास किती रुपये दंड आकारला जातो? समजा राईट टू इन्फॉर्मेशनचा जो ॲक्ट आहे, या ॲक्टनुसार माहितीच्या अधिकारानुसार अर्ज केलेला आहे. 30 दिवसामध्ये तो अर्जाचा जो रिप्लाय आहे, उत्तर मिळालं नाही, तर किती रुपयाचा दंड आकारला जातो? पर्याय आहेत प्रतिदिन 200, प्रतिदिन 250, प्रतिदिन 228, प्रतिदिन 300. तर बरोबर उत्तर पाहू शकता प्रतिदिन ₹250 इतका जो दंड आहे. RTI ॲक्ट, RTIचा जो फॉर्म भरलेला आहे अर्ज, हा 30 दिवसांच्या आत त्याचं उत्तर न दिल्यास, निकाली न काढल्यास ₹250 इतका जो दंड आहे, तो भरावा लागतो. 10वा प्रश्न. RTI अधिनियममध्ये कलम 8 मध्ये काय नमूद केलेले आहे? RTI अधिनियम कलम जो 8वा आहे, ह्या कलम 8वा मध्ये काय-काय माहिती समाविष्ट आहे? पर्याय समुचित शासन, माहिती मिळवणे, माहिती प्रकट करण्याबाबत आणि वरीलपैकी सर्व. तर जे 8वं कलम आहे, या 8व्या कलमामध्ये माहिती प्रकट करण्याबाबतची जी माहिती आहे, म्हणजे माहिती देण्याबाबतची, याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे 8व्या कलमामध्ये. तर असं पाहू शकता 1 ते 8वी जी कलमं आहेत, या संदर्भातल्या अशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेली आहे प्रत्येक कलमामध्ये. आणि यावरच जी भरती प्रक्रिया असतात, म्हणजे सरळ सेवा भरती असते, यामध्ये माहितीच्या अधिकाराचे जे प्रश्न आहेत विचारले जातात. यासाठी पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठी आम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ई-बुक हे लॉन्च केलं आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन नोकर भरती सर्च करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. यामध्ये समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेचे TCS पॅटर्नवर आधारित जे प्रश्नसंच आहेत, यामध्ये PDF आहेत. पाहू शकता 4ही सेक्शन टॉपिक महत्त्वाचे आम्ही कव्हर केले आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आहे, मराठी व्याकरण आहे. हे 4ही टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहेत. यामध्ये पाहू शकता टॉपिकनुसार 170 पेक्षा जास्त PDF फाइल्स यामध्ये समाविष्ट आहेत. दररोज एक नवीन सराव प्रश्नपत्रिका अपडेट केली जाते, अपलोड केली जाते. सब्जेक्ट वाईज प्रश्न आहेत. त्याचबरोबर 10 फुल लेंथ सराव प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. फक्त ₹99 मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर कोणत्याही भरती परीक्षेची तयारी करताय, तर यासाठी पाहू शकता RTI ॲक्टचे जे प्रश्न आहेत, हे फक्त समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठी नाही, तर इतर ज्या भरती प्रक्रिया आहेत, सरळ सेवा भरती प्रक्रिया, यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. यासाठी सुद्धा जे कोर्सेस आहेत, उपलब्ध आहेत. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं. नोकर भरती सर्च करून तुम्ही जे ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11वा. विवक्षित प्रकरणी माहितीची नकार देण्यास कॉपीराईटचे उल्लंघन कोणत्या कलममध्ये नमूद केलेलं आहे? पाहू शकता विवक्षित प्रकरणी माहितीस नकार देण्याची कॉपीराईटचे उल्लंघन कोणत्या कलममध्ये नमूद करण्यात आलेलं आहे? पाहू शकता यामध्ये ते कलम पुढचं कलम आहे 1 ते 8 कलम आपण पाहिलीत, तर 9वं जे कलम आहे, या 9व्या कलमामध्ये कॉपीराईटची जी माहिती आहे, पाहू शकता यामध्ये विवक्षित प्रकरणी माहितीस नकार देण्याची कॉपीराईटचे उल्लंघन, ह्या जे कलम आहे 9व्या कलमामध्ये याबद्दलची तरतूद, याबद्दलची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12वा. माहितीचा अधिकार अधिनियमनुसार कलम 10 मध्ये काय दिलेले आहे? जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे, पुढचा जो कलम आहे कलम क्रमांक 10वा, यामध्ये काय-काय माहिती समाविष्ट आहे? पर्याय माहितीचे प्रकटीकरण, माहितीचा अधिकार, पृथ्थकरणीयता
आणि जनमाहिती अधिकारी. तर 10वं जे कलम आहे, या 10व्या कलमामध्ये पृथ्वीकरणीयता याबद्दलची जी माहिती आहे, ही देण्यात आलेली आहे. कलम 10वं 1 ते 10 कलमांमध्ये अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत, कोणत्याही कलमावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. 13वा प्रश्न, त्रयस्थ पक्षाची माहिती त्रयस्थ पक्षाची माहिती 40 दिवसात द्यावी लागते. हे माहिती अधिकारांतर्गत कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे? त्रयस्थचे पक्ष आहे, या पक्षाची माहिती 40 दिवसामध्ये देणे आवश्यक असतं. या संदर्भातली जी माहिती आहे, या संदर्भातली तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर पाहू शकता पुढचं जे कलम आहे, कलम क्रमांक 11, ह्या 11व्या कलमामध्ये या संदर्भातली तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14वा, माहितीचा अधिकार अधिनियमनुसार कलम 12 मध्ये काय समाविष्ट आहे? आता पुढचं कलम आहे कलम 12. या कलम 12 मध्ये माहितीचा अधिकार आर-टी-आय ॲक्टनुसार काय-काय समाविष्ट आहे? पर्याय: केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय वित्त आयोग, केंद्रीय माहिती आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग. तर आपण माहितीचा आयोग बघतोय, माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे बघतोय, म्हणजेच कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोग याबद्दलची जी माहिती आहे, तरतूद आहे, याबद्दलची जी डिटेल्स आहेत, हे समाविष्ट आहेत. म्हणजेच कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोग बद्दलची माहिती जी आहे, डिटेल्स यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 15वा, केंद्रीय माहिती आयोगची नियुक्ती कोण करतात? आता केंद्रीय जो माहिती आयोग आहे, हा केंद्रीय माहिती आयोगाची जी नियुक्ती आहे, नियुक्ती म्हणजेच कोणामार्फत केली जाते? यासाठीचा पर्याय: प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसेवा लोकसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रपती. बरोबर उत्तर पाहू शकता. पर्याय क्रमांक डी जो आहे बरोबर आहे, राष्ट्रपती. केंद्रीय माहिती आयोगाची जी नियुक्ती आहे, हे राष्ट्रपतीद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक 16वा, केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्ष व उद्योग व्यापारात संबंध नसणार असे नियम कुणासाठी आहेत? पाहू शकता. महत्त्वाचा प्रश्न, केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्ष व उद्योग व्यापारात संबंध नसणार असे नियम कुणासाठी आहेत? पर्याय: केंद्रीय माहिती आयोग, माहिती आयुक्त, वरील दोन्ही आणि एकही नाही. तर माहिती आयुक्त यासाठी आहेत हे नियम. पाहू शकता. केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार, म्हणजे असा पाहू शकता, माहिती आयुक्त जो आहे हा केंद्रीय व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणे आवश्यक नाही. त्याचबरोबर राजकीय पक्ष व उद्योग व्यापारात त्यांचा संबंध नसणे आवश्यक असतं. असे जे असतात यांना माहिती आयुक्तांची नियुक्ती अशा उमेदवारांची केली जाते. प्रश्न क्रमांक 17वा, पदाविधी हे माहिती अधिकार अधिनियम कोणत्या कलममध्ये देण्यात आलेलं आहे? आता पदाविधीची जी माहिती आहे, या माहिती अधिकार अधिनियम जो आहे, आर-टी-आयचा नियम, या आर-टी-आयच्या नियमामध्ये कोणत्या कलमामध्ये याबद्दलची माहिती समाविष्ट आहे? पर्याय: कलम 11, कलम 12, 13 आणि 14. तर 13वं कलम, पुढचं जे कलम आहे कलम क्रमांक 13, यामध्ये पदाविधीची जी माहिती आहे, माहिती अधिकाराच्या अधिनियमनुसार कलम 13 मध्ये ही माहिती समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 18वा, आर-टी-आय ॲक्टमधील 13व्या कलमेनुसार मुख्य माहिती आयुक्त पदधारणेनंतर किती वर्षापर्यंत राहतात? पाहू शकता. 13वं जे कलम आहे, हे म्हणजे संबंधातलं आहे, म्हणजे म्हणजे पदधारणा आहे, पदाची जी नियुक्ती आहे, या संदर्भातली माहिती जी आहे 13व्या कलमामध्ये आहे. यानुसार आर-टी-आय ॲक्टमधील 13व्या कलमानुसार माहिती आयुक्त पदधारणेनंतर किती वर्षापर्यंत राहतात? पर्याय: 5 वर्षापर्यंत, वयाच्या 65 वर्षापर्यंत, ए आणि बी बरोबर आहे पहिले दोन्ही आणि कोणतेही नाही. तर पाहू शकता 5 वर्षापर्यंत आणि 65 वर्षापर्यंत सुद्धा ते राहू शकतात. म्हणजेच आर-टी-आय ॲक्टमधील 13व्या कलमानुसार मुख्य माहिती आयुक्त हे पदधारणेनंतर 5 आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत ते तिथे नियुक्त राहू शकतात. प्रश्न क्रमांक 19वा, माहिती अधिकार अधिनियमनुसार पदांवरून दूर करण्यासाठी कोणती कलम लागू होते? आता कोणत्या कलमामध्ये याबद्दलची माहिती आहे की आर-टी-आय ॲक्टचा जो कायदा आहे, यावरून पदावरून दूर करण्यासाठीचं जे डिटेल्स आहेत, जी तरतूद आहे, ही करण्यात आलेली आहे. तर पाहू शकता 13व्या कलमामध्ये पदाची जी भरती आहे, म्हणजे पद नियुक्ती याबद्दलची माहिती आहे आणि 14व्या कलमामध्ये पदावर दूर करण्यासाठी जे आहे, या संदर्भातली तरतूद 14व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे.
RTI ॲक्टचे जे 14वं कलम आहे, यामध्ये या संदर्भातली तरतूद जी आहे, माहिती दर्शवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. RTI ॲक्टनुसार राज्य माहिती आयोगची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? आता पाहू शकता RTI ॲक्टनुसार जो राज्य माहिती आयोग ची स्थापना केली जाते, याची माहितीची स्थापना जी आहे, ही कोणत्या कलमानुसार केली जाते? म्हणजे ही तरतूद आहे, ही कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? पाहू शकता त्यानंतरचं पुढचं जे कलम आहे, कलम क्रमांक 15. या 15व्या कलमाअंतर्गत राज्य माहिती आयोगाची स्थापना जी आहे, ही केली जाते. प्रश्न क्रमांक 21वा. राज्य माहिती आयोगची नियुक्ती कोण करतात? आता बघू शकता 15व्या कलमाअंतर्गत राज्य माहिती आयोग तयार केला जातो. याची जी निर्मिती आहे हे केली जाते, स्थापना केली जाते. आता राज्य माहिती आयोग याची नियुक्ती कोण करतं? पर्याय यासाठीचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यपाल. तर राज्यपाल जे आहेत यांच्यामार्फत राज्य माहिती आयोगची नियुक्ती केली जाते. याचं उत्तर आहे राज्य माहिती आयोगाची नियुक्ती राज्यपालांच्या हस्ते केली जाते. केंद्रीय माहिती आयोग जो आहे हा राष्ट्रपतींच्या द्वारे नियुक्त केला जातो आणि राज्य माहिती आयोग हा राज्यपालांच्या द्वारे नियुक्त केला जातो. प्रश्न क्रमांक 22वा. राज्य माहिती आयोगमध्ये निवड कोण करतात? आता राज्य माहिती आयोगामध्ये जे पद आहेत, ही पदांची जी नियुक्ती आहे, ही कुणामार्फत केली जाते? आयुक्त आहेत किंवा इतर जे पदे आहेत, ही निवड जी आहे, ही कोण करतं? पर्याय मुख्यमंत्री, अध्यक्ष, विधानसभा विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री आणि वरीलपैकी सर्व. त्या वरीलपैकी सर्वांमार्फत जी आहे राज्य माहिती आयोगामध्ये जी निवड प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते. तर अशा पद्धतीने RTI ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत याचे प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. कोणतीही सरळ सेवा भरती परीक्षा असू द्या, म्हणजे यामध्ये आदिवासी विभाग भरती परीक्षा आहे, महिला व बाल विकास विभाग आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर इतर ज्या भरती परीक्षा आहेत, समाज कल्याण विभाग आहे, वन वनरक्षक भरती आहे. इतर सर्व भरती परीक्षांमध्ये माहितीचा अधिकार जो अधिनियम आहे, माहितीचा अधिकार कायदा, यावरचे 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आणि हे महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचं सेक्शन आहे. हे चेक करणं, या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. प्रत्येक कलमानुसार तुम्ही डिटेलमध्ये जे प्रश्न आहेत ते चेक करू शकता. MIDC भरती प्रक्रिया जी आहे, यामध्ये तो स्पेशल यामध्ये 3 ते 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे माहितीचा अधिकार कायदा. त्यामुळे महत्त्वाचं आहे. MIDCचा अधिकारचा जो कायदा आहे, त्या कायद्यावरती संपूर्ण कोर्स जो आहे, नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर फक्त ₹49 मध्ये उपलब्ध आहे. नोकर भरतीचा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा जो कोर्स आहे तो घेतला जाऊ शकतो. अशा पद्धतीने तयारी करण्यासाठी RTI ॲक्ट जो आहे हा महत्त्वाचा आहे. कारण सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये यावरचे प्रश्न ठरलेलेच असतात. त्याचबरोबर जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.